प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये एक एक गुण आता उलगडताना आपल्याला दिसत आहेत। मुळातच या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची व्यक्तीची एंट्री झाले वंदना जाधव। वंदना जाधव आता हिच्याच मुलाला बबलीने लहानपणी पांगळ केले हे तर आपल्याला माहिती आहे, पण आता ती अजून अजून आता प्रियाबद्दलचे असे काही महाभयंकर खुलासे करणार आहे आणि ते सुद्धा सुभेदारांच्या समोर की एका झटक्यात प्रियाची लहानपणापासूनची कारस्थानं आता इकडे समोर आलेली आहेत, ती म्हणजे स्वतः आता अश्विनच्या। नक्की काय घडलंय ज्या वेळेला वंदना जाधव आता आलेली आहे सुभेदारांच्या घरात आणि त्यानंतर प्रियाची ततपप तर उडाले, पण प्रियाची आपल्याला सुद्धा न माहिती असलेली कारस्थानं समोर आलेली आहेत। नक्की काय घडलंय सगळं प्रेक्षकांनो फायनली आता इकडे अर्जुन आणि सायली यांना वंदना जाधव ही जी भेट झाली। वंदना जाधव ही आता स्वतः स्वतः आता एक गव्हर्नमेंट काम ह्याच्यामध्ये कामाला असते महानगरपालिकेमध्ये, पण आता तिच्या मुलाच्या या सगळ्या ह्याच्यामुळे तिला आता शिफ्ट व्हायला लागतं आणि त्याचमुळे हा सगळा खर्च हे याच्यामुळे तिला आता आपलं घर पण विकावं लागतं। आपल्या मुलाला बरं करण्यासाठी तिला आता सगळं सगळं विकून जवळजवळ ती रस्त्यावरती आलेली असते आणि त्यामुळे प्रियाला कसा म्हणजे बबलीला कसा एकदा धडा शिकवते असं तिला झालेलं असतं। आणि त्यातच अर्जुन सायली जर का तिला बोलतात की तुम्हाला बबलीचा पत्ता हवा असेल तर आता तुम्ही येऊन पनवेलला भेटा, मग ती पनवेलला भेटायला आलेली आहे। आणि त्यानंतर मग आता अर्जुन सायली तिला सगळी घटना विचारल्यावरती ती सांगायला लागते मुळातच आता इकडे ही मुलगी राहत होती त्या आता गुलाबकडे। ज्या वेळेला ती गुलाबकडे राहत होती ना त्याच वेळेला ती आता माझ्या मुलासोबत खेळायला यायची, कशावरून तरी आता छोटंसं भांडण झालं आणि इतकी क्रूर होती ना ती मुलगी की आता ती काहीही करू शकते। मुळातच ती मुलगी याच्या आधी सुद्धा म्हणजे तिला खरं तर आता इथून बालसुधार गृहामध्ये पाठवलं, पण तिकडे सुद्धा तिने आता खूप मोठं कांड केलं होतं। इथे असताना छोट्याशा कारणावरून माझ्या मुलाशी भांडणं केली, त्याला ढकललं आणि तो इतक्या जोरात ढकललं की त्याचा पाठीचा मणका हा कायमचा डॅमेज झाला आणि त्यामुळे माझा मुलगा कायमस्वरूपी आता इकडे पांगळा झाला। त्यानंतर मी त्याला किती उपचार करण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही। पण हे सगळं ज्या वेळेला तिने केला ना त्याच वेळेला जळतं लाकूड घेऊन आता तिच्या पाठीवरती चटका दिला होता रागाच्या भरात, पण तो चटका तिच्या पाठीवरती कायमस्वरूपी राहिलाय। पण त्यानंतर मी आता तिचा शोध घ्यायचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण मला काही ती कुठे सापडलीच नाही। म्हणजे आता मी बऱ्याच ठिकाणी तिची कंप्लेंट नोंदवली, पण ती कुठे गायब झाली काय माहिती। मला समजलं होतं ज्या वेळेला मी तिची कंप्लेंट नोंदवली की ती आता बालसुधार गृहामध्ये आहे, पण त्या बालसुधार गृहामध्ये ज्या वेळेला मी गेले ना त्या बालसुधार गृहामध्ये सुद्धा तिने काहीतरी कांड केलेलं होतं आणि त्या बालसुधार गृहामध्ये सुद्धा एका छोट्या मुलीचे केस इतक्या जोरात उपटले की आता ती मुलगी सुद्धा आता अर्धमेली झाली होती। त्यामुळे बालसुधार गृहामधून पण ती पळून गेली आणि तिथून सुद्धा लोक तिला शोधत होते। अशा प्रकारची ही आता बबली आहे आणि खरं सांगायचं तर आता ती जर का मला सापडली ना तर अशा पद्धतीत तिचे मी हाल करीन ना। यावरती मग आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तिच्या पाठीवरती जी काही जन्मखूण आहे ती जन्मखूण म्हणजे जे ती आता तुम्ही भाजल्याची खूण ती अजूनही असेल। यावरती मग आता ती बाई सांगते मग काय, इतकं जोरात तिच्या पाठीवरती मारलं होतं ना की तिला कायमची अद्दल आता घडाली असणार आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की ती जन्मखूण तिच्या आता पाठीवरून कधी गेलेली असेल। असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन आणि सायली यांच्या हातामध्ये खूप मोठं आता इकडे घबाड लागलेलं आहे की काहीही झालं तरी प्रियाला पकडता येणार आहे। ती खूण पाहिली तर ती आता बबली आहे हे सिद्ध होईल आणि त्याच्यातच वंदना जाधव सुद्धा आहे। प्रिया आता इकडे विचार करते आहे की कधी कधी अर्जुन गायब होतो, कधी कधी ही सायली गायब होते, यांचं चाललंय तरी काय। म्हणजे आता या सगळ्यामध्ये या लोकांनी माझ्या विरुद्ध काय अजून प्लॅन करायचं ठरवलंय किंवा आता मला हे करण्यासाठी काय करतायत। खरं तर आता त्या बाईला पण गायब झालेली आहे, ती तर मुंबईलाच निघून गेलेली आहे आणि आता सदा महिन्याला मी गायब केले, मग काय शक्यता असू शकते। नाही नाही त्यांचं काहीतरी वेगळं चालू असेल। प्रिया थोडीशी गाफील राहिलेली आहे आणि हाच गाफीलपणा प्रियासाठी आता खूप नुकसानदायक ठरणार असतं। त्यानंतर अर्जुन सांगतो हे बघा खरं तर ती जितकं नुकसान आता तिने तुमचं केलेलं आहे ना तितकंच नुकसान तिने आता आमचं सुद्धा केलेलं आहे आणि त्याचमुळे आम्ही सुद्धा तिला आता शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करतोय। तर आपण एकमेकांची जर का आता साथ घेतली, एकमेकांच्या मदतीने जर का आपण तिला आता शिक्षा द्यायचं ठरवलं तर तुम्ही माझी मदत कराल ना। यावरती ती सांगायला लागते सगळ्या प्रकारची मदत करेन,
एकदा एकदा माझ्या समोर ती येऊ दे. तिला नाही ना पोलिसांच्या हवाली केलं तर आता नाव नाही सांगणार मी वंदना जाधव. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही आता चिंताच करू नका. मी तुम्हाला वेळेवरती बोलवेन आणि मग त्यानंतर आपण आता काय करायचं ठरवूया. असं म्हटल्यावरती मग ती आता अर्जुन सायलीचा ॲड्रेस घेते. अर्जुन सायलीचा ॲड्रेस घेऊन आता इकडे अर्जुनने ज्या वेळेला बोलवणार त्यावेळेला त्या ॲड्रेसवरती पोहोचायला अर्जुनने तिला सांगितले. आणि ती सांगते, खरंच तुम्ही माझ्यासाठी खूप मोठं काम करताय. कारण आता मी अजूनही माझा मुलगा आज इतक्या वर्षाचा आहे, पण आता पांगळा झालेला ज्या वेळेला त्याला पाहते ना त्या वेळेला ह्या बबलीच्या बद्दल आता माझ्या डोक्यात तिडीक जाते. असं म्हणत ती आता एक आईची व्यथा आपल्याला इकडे दिसत आहे. प्रियाने किती लोकांचं आयुष्य बर्बाद केले हे सुद्धा आपल्याला दिसत आहे. मग आता अर्जुन म्हणतो, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करणार. ती बाई निघून गेले. तो आता इकडे प्रियाला ट्रॅप करण्यासाठी खूप मोठं कारस्थान मात्र आता अर्जुन सायलीने केले. सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेले असताना त्याच वेळेला मग आता इकडे अर्जुनला आता मात्र इकडे सांगत आहे ती म्हणजे सायली, की अर्जुन सर, मला काय वाटतं माहितीये का, एखाद्या गुन्हेगाराला जर आपल्याला पकडायचं असेल ना तर मात्र आपण या सगळ्यामध्ये तो आता त्याच्या भूतकाळामध्ये काय करून ठेवले हे महत्वाचं आहे. म्हणजे ती आता बोलत असते खऱ्या अर्थाने म्हणजे आता प्रियाबद्दल, पण आता सगळ्यांच्या समोर ती असं भासवत आहे की ती बोलत आहे ते म्हणजे सचिनबद्दल. आणि ती सांगते, खरं सांगायचं तर मी आता सचिनला हे केलं होतं, सचिनला मी आता सांगितलं होतं की कशी झाली तुझी आणि साक्षीची भेट, तर तो खूपच खोटं माझ्यासोबत बोलत आहे. ही गोष्ट मात्र आता मला कळाली. त्यावरती अश्विन म्हणतो, हो, पण आपण त्याला पकडायचं कसं, की तो खोटं बोलतोय आणि अस्मिताबाई समोर सत्य कसं आणायचं. त्यावरती मग आता सायली खरं तर अश्विनचं ब्रेन वॉश करते आणि ती सांगते, खरं तर मुळातच म्हणजे अस्मिताताईंनी स्वतःची मानसिकता बनवली पाहिजे की सत्य जे काही आहे ते समोर आल्यावरती त्या सत्याचा स्वीकार करण्यासाठी. पण मला असं वाटते की त्यांनी त्यांच्या मनाचीच मुळातच मानसिकता अशी बनवून ठेवले की काहीही झालं तरी सुद्धा सचिन भाऊजी हेच बरोबर आहेत. मुळातच त्यांनी मनातला हा जो काही ग्रह आहे ना तो काढल्याशिवाय हे होणार नाहीये. प्रिया म्हणते, म्हणजे सायली तुला काय म्हणायचंय. प्रिया थोडी घाबरली. नक्की ही आपल्याबद्दल बोलते की नक्की ही सचिन बद्दल बोलते, काय चाललंय हिच्या डोक्यामध्ये. मग आता प्रिया म्हणते, सायली तुला काय म्हणायचंय. यावरती मग आता सायली म्हणते, तसं नाहीये, म्हणजे एखादा माणूस सारखी सारखी चूक करतोय, आपण त्याला सारखी सारखी सुधारण्याची संधी देतोय, पण आता ज्या माणसाला सुधारण्याची संधी मिळते तो माणूस खरंच त्या लायकीचा आहे का, ही गोष्ट मात्र आता आपल्याला कळायला पाहिजे ना. आता इकडे सचिन विचार करतो की सायली वहिनी कुणाबद्दल नक्की बोलण्याचा प्रयत्न करते का, कुणास ठाऊक त्याला सुद्धा असं वाटतं की ही आता प्रियाच्या बद्दलच बोलते. इकडे तोपर्यंत मग आता सायली सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे आता आपल्या घरातली अशी कोणीतरी व्यक्ती आहे जी व्यक्ती सचिनला मदत करत आहे. मग मात्र प्रिया गडबडले, सायली तू काय बोलतेस, आपल्या घरातली कोणती व्यक्ती सचिनला मदत करेल. नाही नाही, मला नाही वाटत असं काही असेल. आणि इथेच आता प्रिया अडकते. इकडे अश्विन विचार करायला लागतो, का बरं, म्हणजे तन्वी इतकी का डिफेंड करते आहे, तन्वीचा काय संबंध, तन्वी कशासाठी इतकं आता बोलत आहे, असा तो विचार करतोय. इकडे आता प्रिया चांगलीच अडकले. ती विचार करते, सायलीला माझ्यावरती संशय आलाय का, सायली या सगळ्यामध्ये जे काही बोलत होती ते माझ्यासाठी होतं का. त्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, आपल्या घरातलं जर कुणी मदत करत असेल ना तर मात्र त्या व्यक्तीला या घरात मीठ एक कण पण ठेवणार नाहीये. असं म्हटल्यावरती प्रिया गडबडले. सायली सांगायला लागते, अहो आई तुम्हीच काय, अश्विन भाऊजी सुद्धा आता त्या व्यक्तीला या घरात एक कण ठेवणार नाहीयेत. काय अश्विन भाऊजी. यावरती प्रताप म्हणतो, काय बोलताय तुम्ही, प्रतापला याच्याबद्दल काहीच कळत नाहीये. अश्विन म्हणतो, कसं काय, कोण मदत करत असेल, म्हणजे आता त्या साक्षीला आपल्या घरातल्या बातम्या जर कोणी देत असेल ना तर माझ्यासारखं वाईट आता कोणीच नाही. असं म्हणत तो आता चिडलाय. प्रिया घाबरले, अरे देवा, काय चाललंय काय हे, म्हणजे मध्येच अचानकपणे हे आलं तरी कुठून, या सायलीच्या डोक्यामध्ये काय खूळ आले काय माहिती. प्रिया आता तडक तिकडून बाहेर पडते आणि ती आता साक्षीला फोन करते. ती साक्षीला फोन करते आणि तुमचं काय नाटक चाललंय, जे काही नाटक चाललंय ते आता नाटक तुम्ही लवकरात लवकर संपवा. हे बघ, तुझ्यामुळे मला आता इकडे घरामध्ये उगाचच हे करायला लागतंय, म्हणजे तुला समजत नाहीये की काही झालं तरी सुद्धा
माझ्या घरचे ना माझ्यावरती संशय आलाय. यावरती साक्षी सांगायला लागते, हे बघ माझं एक छोटंसं शेवटचं काम तुला करायचं आहे. आता इकडे सचिनचा काय प्लॅन चाललाय किंवा त्याचं काय चाललंय याच्याबद्दल मला आता खरंच काही माहीत नाहीये. पण पण काहीही झालं ना तरी सुद्धा मला आता इतकं माहिती आहे की आता आम्ही एकदा इथून पळून गेलो ना की मग आम्हाला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर म्हणजे हे कॅनडाला निघून जाता येईल आणि त्यानंतर मग आता सचिन कायमचा इकडे बाय म्हणणार आहे अस्मिताला. आता हे सगळं बोलत असताना प्रिया आता गुपचूपपणे बोलते, पण तिला माहित नाहीये की ज्या वेळेला आता इकडे सायलीने अश्विनचे डोळे उघडलेत, अश्विनच्या लक्षात आलेलं आहे की काहीतरी गडबड आहे. प्रिया आता या सगळ्यामध्ये काहीतरी आपल्याला फसवती आहे आणि त्याचमुळे तो आता प्रियाचं बोलणं ऐकतोय आणि त्यावरती ती सांगते, हे बघ साक्षी, काहीही झालं ना तरी सुद्धा तुमचा जो काही प्लॅन आहे तो लवकरात लवकर वर्कआउट करा. म्हणजे कसं आहे, मला या सगळ्यामध्ये अडकायला नको. आता अश्विनने हे सगळं ऐकलंय आणि हाच खरा उद्देश आहे तो म्हणजे सायली आणि अर्जुनचा. लगेचच आता इकडेच अश्विन आलेला आहे अर्जुनकडे आणि सायली अर्जुनला तो आता सांगायला लागतोय, तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं सगळं आता बरोबर आहे. म्हणजे खरं तर आज इकडे मी सगळं ऐकलंय, तिने साक्षीलाच कॉल केला होता. त्यावरती अर्जुन आणि सायली आता अश्विनला सांगतात, अश्विन भाऊजी इतकंच नाहीये, खरे डोळे तुमचे आता उघडणार आहेत आणि ते म्हणजे उद्याच्या दिवसाला तुम्हाला आता जे काही सत्य आहे ना ते सगळं सगळं सत्य समोर येणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला आता मात्र त्यावेळेला धक्का पचवायचा. त्यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो, मला खरंच वाटलं नव्हतं की या सगळ्यामध्ये तन्वी तन्वी आता मदत करत असेल. ती सुद्धा इकडे आता या साक्षीची मला खरंच कळत नाहीये आणि ते सुद्धा सचिनला मिळवण्यासाठी किती नीच हलकट बाई आहे. म्हणजे आता आपल्याच घरात राहून इकडे आपल्या इकडे करते. यावरती मग आता सायली सांगते, तुम्हाला इतकंच माहित नाहीये तर आता ती तन्वीच नाहीये, ती तन्वी असती तर आपल्यासोबत असं वागू शकली असती का? यावरती अश्विन म्हणाला, तो वहिनी काय बोलतेस तू, मला खरंच काहीच कळत नाहीये. त्यावरती मग आता सायली सांगते, थोडा वेळ थांबा, सत्य तुमच्या समोर येण्याची वेळ झालेली आहे असं म्हटलं. आता मात्र इकडे अर्जुनने फोन लावलेला आहे तो म्हणजे त्या वंदना जाधवला आणि तिला सांगितलं की तुमची आता एंट्री होण्याची वेळ आलेली आहे, लवकरात लवकर सुभेदारांच्या घरामध्ये या असं म्हटल्यावरती ती आता वंदना सुभेदारांच्या घरात यायला निघाले. त्याच वेळेला अर्जुनने विश्वासात घेत इकडे आता या दोघांना सुद्धा सत्य सांगितलेलं आहे. कल्पना आणि आता प्रताप यांना सुद्धा सत्य कळाल्यावरती त्यांच्या तर पायाखालची जमीनच हादरलेली आहे. त्यांना इतका मोठा धक्का बसलेला आहे आणि आता दोघंही जण हादरलेत. दोघंही जण आता इकडे त्याला म्हणतात, काय म्हणजे हे सगळं कसं शक्य आहे? त्यावरती अर्जुन म्हणतो, या प्रियाच्या राज्यामध्ये सगळं सगळं शक्य आहे. आपल्याला माहित पण नाहीये की हिने आता किती मोठी कारस्थानं केलेत. ताबडतोब वंदना जोशीची एंट्री झाली. वंदना सांगत आहे की हिच्या आता पाठीवरती जी काही खूण आहे ना ती खूण आता तुम्ही सगळ्यांनी बघा. हिच्या पाठीवरची खूण आता जर का पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात महत्वाची ही बबली आहे. हिने माझ्या मुलाला मारलं होतं. मग सगळा भूतकाळ ज्या वंदना पोलिसांना सांगते आणि त्यानंतर वंदना सांगायला लागते, मी कितीतरी वर्षापूर्वी FIR केलेलं होतं आणि त्याच FIR मध्ये आता हिच्या विरुद्ध FIR केलेला आहे. लवकरात लवकर या सगळ्यामध्ये हिच्या विरुद्धचा जो काही FIR आहे तो FIR आत्ताच्या आत्ता ऍक्टिव्हेट करून हिला पकड. सगळी कर्मकहाणी सांगितल्यावरती मग आता सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि त्यावरती ती सांगते, तुम्हाला अजूनही जर का विश्वास नसेल ना की ही बबली आहे तर मात्र आता इकडे हिच्या पाठीवरती भाजल्याची खूण बघा. ज्या वेळेला माझ्या मुलाला हिने पांगळं केलं ना त्याच वेळेला मी हिच्या पाठीवरती जळतं लाकूड मारलं होतं. ते लाकूड जर का पाहिलं तर तुम्हाला कळेल की ही खोटारडी बबली आहे. अश्विनने खूण पाहिले आणि एकाच झटक्यात सगळ्या गोष्टींचा शहानिशा झालेली आहे. प्रियाची खरी रूप सगळ्यांच्या समोर तर आलेत, पण खोटारडी प्रिया आता सगळ्यांच्या समोर एक्सपोज सुद्धा झालेली आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत.